तर नमस्कार मंडळी, कुक विथ पूजा चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आलोय मी कंटोळी शोधायला। तर आपल्या आसपासच ही कंटोळ्याची तानं मालरानावर उगवलेली असतात। तर तुम्ही बघू शकता असा हा कंटोळ्याचा वेल आहे, याच्यामध्ये मेल फिमेल देखील असतात। तर आपण हा कंटोळी बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये, अशा प्रकारे कंटोळी आलेली आहे। त्याला इथे कंटोळी आपल्याला एकाच ताण्यावरती भरपूर अशी कंटोळी भेटलेली आहेत। ही छोटी कंटोळी देखील आहेत, ती आपण काढायची नाहीत, कारण की आपण पुढच्या वेळी जेव्हा येऊ तेव्हा ती मोठी होती। तर तुम्ही बघू शकता एकाच ताण्यावरती आपल्याला किती कंटोळी भेटली आहेत। तर अशा प्रकारे जंगलामध्ये आपल्या आसपास असे कंटोळ्याचे वेल असतात आणि आपल्याला खूप सारी कंटोळी भेटत असतात। कंटोळी कॅन्सर सारख्या आजारावर लढण्याची शक्ती देतात असं म्हटलं जातं, म्हणून आयुर्वेदात कंटोळ्यांना खूप महत्त्वाचं स्थान आहे। तर आजच्या या चायनीजच्या आणि या केमिकलच्या जगामध्ये अशा प्रकारे या रानभाज्या आपल्याला नक्की खायच्या असतात, कारण की तर या रानभाज्या आपल्याला फक्त पावसाळ्यातच खायला मिळतात आणि यांमध्ये मोठ्या प्रमाणात पोषक तत्वे, जीवनसत्वे, विटॅमिन्स, कॅल्शियम यांसारखे अनेक गुणधर्म असतात। याशिवाय आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे काम अशा प्रकारे रानभाज्या करत असतात। तर आजच्या या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला या कंटोळ्याची भाजी कशी करायची ते पूजा तुम्हाला दाखवेल। आणि कंटोळ्याची भाजी आपण जसं वांगा, बटाटा हे जसे वापरून ह्या जशा युनिव्हर्सल जशा भाज्या आहेत ज्या करतो आपण, कशामध्ये त्या मॅच होतात, तसेच हे कंटोळ्याची भाजी आहे, तुम्ही कशाही प्रकारे ही करून खाऊ शकता। तर अशा प्रकारे ही आयुर्वेदात खूप महत्त्वाची मानली जाणारी कंटोळ्याची भाजी कशी करायची त्याचा व्हिडिओ आपण आजच्या या ब्लॉगमध्ये बघणार आहोत आणि त्याचे काय औषधी गुणधर्म आहेत ते आजच्या ब्लॉगमध्ये जाणून घेणार आहोत। तर चला जाऊया आणि अजून कंटोळी शोधूया। तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता हा छोटासा कंटोळा इथे आलेला आहे। तर आणि याच्याच बाजूला तुम्हाला इथे एक कंटोळ्यामध्ये मेल फिमेल असे प्रकार असतात। तर तुम्ही बघू शकता इथे हा मेल कंटोळा आहे, त्याला फक्त फुलं येतात आणि बाकी कंटोळी येत नाही। तर जेव्हा मेल फिमेल एका बाजूला एक असतात तेव्हाच कंटोळी येतात असं आमच्याकडे तरी म्हटलं जातं। तर अशा प्रकारे हा कंटोळ्याचा वेल आहे आणि इकडे बाजूला मेल वेल आहे आणि इकडे हा फिमेल वेल आहे। चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये कंटोळ्याचं भरीत कसं बनवायचं हे बघूया। कंटोळ्याचा वरचा भाग थोडासा कापून त्यानंतर त्यातल्या सर्व बिया आपल्याला काढून टाकायचे आणि त्यामध्ये झालेल्या या पोकळीमध्ये आपण सारण भरणार आहोत। अशा प्रकारे सर्व कंटोळी मी साफ करून घेते। कंटोळी ही एक कारल्याच्या प्रजातीमधली भाजी आहे। यामध्ये प्रोटीन, आयर्न भरपूर प्रमाणात असतं, तर कॅलरीज यामध्ये खूप कमी असतात। कंटोळ्यामध्ये फायबर आणि अँटीऑक्सिडंट भरपूर असल्यामुळे भाजी पचायला खूप हलकी असते। तर आता मी कंटोळ्यामध्ये जो आपल्याला मसाला भरायचा आहे तो मसाला बनवून घेते। त्यासाठी इथे मी भांड्यामध्ये तेल घेतलेलं आहे, त्यानंतर यामध्ये वाटण घातलेलं आहे। या वाटणामध्ये मी भाजून घेतलेलं खोबरं, कांदा, त्यानंतर आलं, लसूण, कोथिंबीर वापरलेली आहे। वाटण आपल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये मसाले घालायचे आहेत। इथे मी 2 चमचे घरगुती लाल मसाला घातलेला आहे, त्यानंतर अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला व अर्धा चमचा धना पावडर घातलेली आहे। त्यानंतर चवीपुरतं मीठ सुद्धा घातलेलं आहे। आता सर्व मसाले आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत। त्यानंतर यामध्ये भाजून घेतलेला शेंगदाण्याचा कूट मी घातलेला आहे। शेंगदाण्याचा कूट घातल्यानंतर पुन्हा आपल्याला 2 ते 3 मिनिट व्यवस्थित हे वाटण परतून घ्यायचं आहे। पावसाळ्याच्या दिवसात इन्फेक्शनचा धोका, बद्धकोष्ठता, पोटावरील चरबी कमी करण्यासाठी या भाजीची खूप मदत होते। आपण बनवलेलं जे सारण आहे ते व्यवस्थित थंड झाल्यानंतर आपल्याला आता कंटोळ्यामध्ये ते भरून घ्यायचं आहे। तर सर्व कंटोळ्यांमध्ये आपण बनवलेला जो मसाला आहे तो मसाला मी भरून घेत आहे। आपल्या शरीरामध्ये जे काही घातक घटक असतात ते बाहेर टाकण्यासाठी कंटोळ्यामधले फोटोकेमिकल घटक जे आहेत ते मदत करतात। यासोबतच कॅन्सर, हृदयविकारासारखा धोका सुद्धा या भाजीमुळे कमी होतो। सर्व कंटोळ्यांमध्ये मसाला भरून झालेला आहे। आता आपल्याला ती शिजवून घ्यायची आहे। त्यामध्ये मी चुलीवर एक भांडं ठेवलेलं आहे, त्यानंतर यामध्ये तेल ॲड करते। तेल व्यवस्थित तापलं की मग यामध्ये आपण भरलेली जी कंटोळी आहेत ती घालायची आहेत। मधुमेही रुग्णांसाठी कंटोळ्याची भाजी खाणं फायदेशीर आहे, यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत होते। आता सर्व कंटोळी मी तेलामध्ये घालून घेतलेली आहेत। थोडीशी ही कंटोळी तेलामध्ये मिक्स करून मी घेणार आहे, त्यानंतर झाकण ठेवून 4 ते 5 मिनिटांसाठी शिजवून घेणार आहे। कंटोळी शिजत असताना अधूनमधून आपल्याला ती परतून घ्यायची आहे, जेणेकरून ती सर्व बाजूंनी व्यवस्थित शिजतील व खाली करपणार नाहीत। कंटोळी आता पुन्हा एकदा मी व्यवस्थित परतून घेत आहे। त्यानंतर यामध्ये राहिलेलं जे सारण आहे ते मी घातलेलं आहे। आता यामध्ये मी अगदी थोडंसं कंटोळी शिजण्यासाठी पाणी घालणार आहे।
अगदी थोडंसं पाणी घालून त्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेत आहे। हलक्या हाताने आपल्याला कंटोळी मिक्स करून घ्यायची आहे। त्यानंतर पुन्हा एकदा झाकण ठेवून 5 ते 6 मिनिटं आपण ही कंटोळी शिजवून घेणार आहोत। तर अशा प्रकारे कंटोळ्याचं भरीत तयार झालेलं आहे। तर कशी वाटली तुम्हाला आजची ही रेसिपी? आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।